सगळ्यांना कॉमेडीचा डोस पाजायला इथे येणार आहे एक डॉक्टर. बघूयात तिला आता पेशंट मिळत आहेत की नाही मिळत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात श्रद्धा केतकर आणि सिद्धेश्वर झाडबुके. मुझको क्या हुआ है या मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. बैठी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. कोई मिल गया, कोई मिल गया, कोई मिल गया, मिल ही गया. तुम्ही कोण बाई? मी डॉक्टर आहे. आजपासूनच या मेंटल हॉस्पिटल मध्ये नेमणूक झाली आहे माझी. अरे वा, चला दाढी करायला घ्या माझी. इंटरेस्टिंग पेशंट हा. युअर नेम? जबरदस्त. इंटरेस्टिंग नेम. नेम जबरदस्त आहे माझा. धडाम. लहानपणापासून एका दगडामध्ये 5 केळी, 50 आंबे आणि 25 फणस पाडायचो मी. एका दगडात फणस पाडायचे तुम्ही? हळू बोला, का? ते वैभव मांगले ऐकतील. का मांगलेंचे फणस पाडायचा? नाही, मग हमखास केस उगवतील असं तेल आणून देतो म्हणून पैसे घेतलेत मी त्यांच्याकडनं. तुम्ही तुम्ही मांगलेंकडनं पैसे घेतले? हो. म्हणजे भलतेच शाणे दिसताय तुम्ही. आहेत हा? तुम्ही. मग काय आणलंय तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये? बघा ना, मला तेच कळत नाहीये. मी बुटाण्याऐवजी साधी चप्पल घालतो म्हटल्यानंतर त्यांनी मला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केलं. व्हॉट नॉनसेन्स. हे काय कारण आहे का? मला पण साधी चप्पलच आवडते. तुम्हाला साधी चप्पल आवडते? हा. द्या टाळी. कशी आवडते, तळून की भाजून? म्हणजे तुम्ही चपला खाता? हा, खातो. कधी कधी खातो, कारण रोज रोज एवढं महागडं अन्न परवडत नाही आपल्याला, त्याच्यामुळे खातो. म्हणजे असं एखादा इव्हेंट वगैरे असला, आंघोळ विंगळ केली की खातो. म्हणजे तुम्ही रोज आंघोळ नाही करत? वेड्या आहात का तुम्ही? हा, रोज रोज आंघोळ कशी काय? रोज रोज पाऊस पडतो का? म्हणजे तुम्ही फक्त पावसाळ्यात आंघोळ करता? हो, प्राणी फक्त पावसाळ्यातच आंघोळ करतात. मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी भारतामध्ये खूपच अवस्था बिकट झालेली आहे पाण्याची. आणि या ठिकाणी नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. तानसा धरणामध्ये पिण्यास पाणी पुरेल एवढं सुद्धा पाणी नाहीये आता. कळलं का? कळलं कळलं. तुमचं नाव काय? माझं नाव हा? गंगाराम कुवारा रह गया. गंगाराम. अच्छा अच्छा. तुम्हाला कोणी आणलं इकडे? पोपट. पोपटरावांनी आणलं? ते कोण तुमचे? पोपट झाला तुमचा, पोपट झाला. माझं नाव गंगाराम नाहीच आहे, माझं नाव तुकाराम आहे. तुकाराम, आंघोळ ना रोज करायची असते. मग तुम्ही करा आंघोळ. मला कशाला सांगता आंघोळ करायला? दगडाने असं किचकिच घासा. नदीवर जा आंघोळ करायला. त्याच्यामध्ये बुडा, वाचवा वाचवा असं ओरडा. तुम्ही मेलात तरी मी वाचवायला येणार नाही. लोक मारतात नंतर. का? परवा असं झालं, नदीवर गेलो आंघोळीला, वाचवा 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 अशी बाई ओरडत होती. म्हणून मी तिला वाचवायला गेलो, तिला बाहेर काढलं तर लोकांनी मारलं मला. का? तुम्ही तर चांगलं काम केलं होतं. हो ना, पण ती ओली झाली होती ना, तिला सुकवावं म्हणून झाडावर टांगून ठेवलं होतं मी. चुप, एकदम चुप बसायचं. हा, एक अक्षर काढायचं नाही तोंडात ना. मी जेवढा विचारेन फक्त तेवढं आणि तेवढंच बोलायचं. रेडी? रेडी. तयार? तयार. कबूल? कबूल. तुमचं वय काय? तुमचं वय काय? तेच म्हटलं, तुमचं वय काय? तेच म्हटलं, तुमचं वय काय? बायकांचं वय नसतं विचारायचं. बायकांचं वय नसतं विचारायचं. मग परत परत तेच तेच का विचारताय तुम्ही? परत परत तेच काय विचारताय तुम्ही? अरे वेट लागलाय का तुम्हाला? अरे वेळ लागलाय का तुम्हाला? मी बोलते ते का बोलताय तुम्ही सारखं मी बोलतो ते का बोलता तुम्ही सारखं सारखं? गळा दाबेन तुमचा मी आता. मलाच वेळ लागलाय बोलते. मलाच वेळ लागलाय. मलाच वेळ लागलाय. मी इथे राहिले तर मी फार वेडे होऊन जाईल. मला इथे नाही राहायचं, मला इथे नाही राहायचं. परमेश्वरा, परमेश्वरा, मला नाही राहायचं इकडे. हॅलो हॅलो, मेडिकल ऑफिसर. मेडिकल ऑफिसर. हॅलो मेडिकल ऑफिसर, मला इथे नाही राहायचं. तुम्ही मला ताबडतोब तिकडे बोलवून घ्या. माझी बदली रद्द करा. नाही नाही नाही, मला नको, प्रमोशन नको. मला नाही राहायचं इथे. मी चालले इथनं.
गेली एकदाची. ही जर इथं राहिली असती तर मला बदली होऊन नागपूरला जावं लागलं असतं. चला पटकन काय ते गुण द्या. हे कपडे द्यायचे त्या पेशंटचे, नाही तो वेळा होईल. रेणुकाताई, झाडबुके, काय तुम्हाला आज झालं होतं? वा 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 वा, मस्त मजा आली. निर्मितीताई, मजा का आली माहितीये ना, नेहमी तुमचा धीरगंभीर वाकणीच बघत असतो आम्ही, आणि तो वाकणीच असा वाकलेला होता. तुमच्या दोघांची एनर्जी अप्रतिम लागलेली होती. खूप छान एनर्जी, खूप छान आहे. बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे. त्यांना किती वेळ लागलं, किती गुण देणार? 9 गुण. रेणुकाताई 8 गुण. वा. निर्मितीताई 8 गुण दिलेले आहेत. आधीचे 27 गुण आणि आत्ताचे 25 एकूण 52 गुण. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या मॅड परफॉर्मन्सेस साठी खूप साऱ्या वेड्या शुभेच्छा. प्लीज. आणि आता सगळ्यांसाठीच ब्रेकिंग न्यूज आहे, कारण फूच्या या पर्वातल्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी.